आता आमच्या सुट्ट्यात चालू होत्या. माझे सगळे शहरातले काका, त्यांची मुलं हे सगळेजण गावाकडे आलेले होते. आमचं गाव मूळतः कोल्हापूर जिल्ह्यात. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, ओढे, नद्या, नाले यांची काहीच कमतरता नाही. एकदम निसर्गरम्य वातावरण असं आमचं गाव. संध्याकाळी आम्ही सगळे बच्चे कंपनी अंगणामध्ये गप्पा मारत बसलेलो होतो. मोठी माणसं घरामध्ये बसलेली होती. रात्रीची जेवणं वगैरे झाल्यानंतर पुन्हा सगळी मोठी माणसं आमच्यासोबत येऊन बसली. बराच वेळ गप्पा गोष्टी गमती जमती झाल्या आणि मोठी माणसं सगळीजण पांगली. फक्त माझे पप्पा आमच्यासोबत होते. तसं आता माझा मुंबईचा चुलत भाऊ पंकज आणि त्याची बहीण पल्लवी या दोघी माझ्या पप्पांना म्हणाल्या, काका आम्हाला एखादी भूताची गोष्ट वगैरे सांगा ना. तसं माझे पप्पा थोडंसं आठवल्यासारखं करायला लागले आणि ते पुन्हा म्हणाले, तुम्हाला मी भूताची गोष्ट सांगू का माझ्या बाबतीत घडलेला एक खराखुरा भूताचा अनुभव सांगू? तुम्हाला काय ऐकायला आवडेल? तसं आम्ही सगळ्या कल्ला केला. आम्हाला गोष्ट वगैरे नको, जे तुमच्याबरोबर घडले तेच आम्हाला सांगा. कारण सत्य घटना या काल्पनिक घटनेपेक्षा कायम थरारक आणि रोमांचक असतात. आणि पप्पांनी आम्हाला त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात घडलेली एक थरारक घटना सांगितली. पप्पा आता ती घटना सांगायला लागले. साधारणतः 80च्या दशकातला काळ. मी त्यावेळी एकदम तरुण होतो. माझं लग्न वगैरे झालेलं नव्हतं. त्या काळामध्ये घरची पण परिस्थिती तशी जेमतेमच होती. शेती पण एकदम कमी होती आणि शेतीतून निघणाऱ्या त्या तुटपुंज्या उत्पन्नातून घर व्यवस्थित चालत नव्हतं. घरामध्ये मी, माझे 2 भाऊ, आई, वडील असा आमचा सगळा मोठा परिवार होता. आता दोन्ही पण भाऊ शिकत होते. मीच घरातला मोठा. आई वडिलांचं तर वय झालेलं. त्याच्यासाठी मलाच आता काहीतरी करावं लागणार होतं. म्हणून मी आता कुठंतरी नोकरी बघत होतो. पण त्या काळामध्ये काम मिळणंसुद्धा खूप मुश्किल आणि काम मिळालं तरी ते पण एकदम जिकिरीचं. पण शेवटी कुटुंब चालवण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं. आता मला असंच एका माझ्या मित्रानं सांगितलं की कागलला बरेच बिडीचे कारखाने आहेत आणि तिथं बरीचशी लोक लांबून कामाला येत असतात. तसं पहिल्यांदा मला ते काम थोडंसं नकोसं वाटलं. कारण मी पहिल्यापासून निर्व्यसनी माणूस. बिडी सिगरेटचं नाव काढलं तरी मला ओकार यायची आणि प्रत्यक्ष त्याच्याच कारखान्यामध्ये काम करायचं हे माझ्यासाठी तर शक्य नव्हतं. पण बरेच दिवस झाले मला दुसरं कोणतंही काम मिळत नव्हतं आणि शेवटी नाईलाजाने मी त्या बिडीच्या कारखान्यामध्ये काम करायचा निर्णय घेतला. त्या मित्रासोबत मी त्या कारखान्यावर गेलो आणि तिथं मी रोजच्या रोज कामाला सुरुवात केली. आता तिथली कामाची पद्धत खूपच चांगली होती. म्हणजे तिथं तुम्हाला महिन्याकाठाला पगार नसायचा. तुम्ही दिवसामध्ये जेवढं काम कराल त्या हिशोबाने तुम्हाला मोबदला मिळायचा. पण माझं घर मात्र त्या कारखान्यापासून लांब असल्यामुळं मी जास्त वेळ वायपट न घालवता जास्तीत जास्त काम करून जास्तीत जास्त पैसा मिळवायचा प्रयत्न करत होतो. सकाळी साधारणतः 8 वाजता मी घरातून बाहेर पडायचो. कारण 8:30 वाजता मला कागलला जायला गाडी होती. मी एसटीनेच प्रवास करायचो आणि संध्याकाळी मला शेवटची गाडी 8ला होती. त्या गाडीने मी परत यायचो. पण आमच्या घरापासून तो डांबरी रस्ता पण चांगला 3-3.5 किलोमीटर लांब होता. सकाळी कुणाच्या तरी गाडीला वगैरे हात करून मी डांबरी रस्त्यापर्यंत पोहोचत होतो. पण येताना मात्र मला 9-9:30 वाजायच्या. त्यावेळी मला कुणाचीच गाडी मिळत नव्हती आणि मी 9-9:30 वाजता त्या डांबरी रस्त्यापासून गावाकडे चालत यायचो. पुन्हा मला घरी पोचायला अर्धा-पाऊण तास लागायचा. म्हणजे साधारणतः 10:15-10:30 वाजून जायचे. सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं. पैसे पण चांगले मिळत होते. आत्ता एक दिवशी काय झालं, मी दिवसभर कारखान्यामध्ये काम करून संध्याकाळी 7:30 वाजता कारखान्यातून बाहेर पडलो आणि एस टी स्टँडवर गेलो. पण काहीतरी अडचण आल्यामुळं माझी त्या दिवशीची गाडी कॅन्सल झाली होती. आता मला घराकडे जायला दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मला आता खूपच टेन्शन आलं. काय करावं ते समजत नव्हतं. मी त्या एस टी स्टँडच्या चौकशी कक्षाजवळ गेलो आणि तिथल्या साहेबांना मी विचारलं की मला आता शेवटची गाडी कधी मिळेल. तसं ते साहेब माझ्याकडे बघत म्हणाले, 11 वाजता एक गाडी आहे, पण ती लांब पल्ल्याची गाडी आहे. पण मी त्यांना सांगून तुला तुझ्या स्टॉपवर सोडायला सांगतो. काय काळजी करू नको. तसं माझ्या जीवामध्ये जीव आला.
पण आत्ता तर 8 वाजले होते आणि मला जायची गाडी 11 वाजता येणार होती. म्हणून मी आता पुन्हा कारखान्यामध्ये गेलो. 2-2.5 तास पुन्हा काम केलं. तेवढंच मला वरचे पैसे पण मिळाले आणि मी पुन्हा 10:30 वाजता स्टँडवर परत आलो. आता स्टँडवर कुणीच नव्हतं. एखादी लांब पल्ल्याची गाडी यायची आणि 5 मिनिटामध्ये एखादा पॅसेंजर उतरायचा आणि ती गाडी निघून जायची. आणि अचानक 11:05 एक गाडी आली. मी झटपट त्या गाडीच्या दिशेने पळालो, कारण मला आता हीच शेवटची गाडी होती. मी त्या गाडीमध्ये जाऊन बसलो. कंडक्टरनं बेल मारली आणि गाडी स्टँडमधनं बाहेर पडली. जवळजवळ तासाभराचा रस्ता कापल्यानंतर साधारणतः 12 वाजता कंडक्टरनं मला माझ्या स्टॉपवर उतरलं. तसं एसटी तिथून निघून गेली. मी कितीतरी वेळ त्या पाठमोऱ्या जाणाऱ्या एसटीकडे बघत होतो. एसटीची पाठीमागची लाल लाईट दिसेनाशी झाल्यानंतर मी थोडासा भानावर आलो. एवढ्या अंधाऱ्या रात्री घरी जायची ही माझी पहिलीच वेळ होती. तसं मी कधीच भुताक येताना वगैरे घाबरत नव्हतो, पण कधीकधी माणसासमोर अशी परिस्थिती येते आणि त्या नको त्यावेळी माणसाच्या मनात असले विचार येतात. मी नेहमी संध्याकाळी भगवानरावाच्या मळ्यातून शॉर्टकट मारून घरी जायचो, कारण तिथून गेलं की माझं जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर वाचायचं. आणि त्या भगवानरावाच्या मळ्यामध्ये एक जागा होती, ज्या जागेबद्दल गावामध्ये बऱ्याचशा अफवा होत्या. आम्ही ज्या कच्च्या रस्त्याने गावाकडे जात होतो त्या रस्त्याच्या बाजूला एक छोटासा आड होता आणि आमच्या गावातली बरीच लोक सांगायची की त्या आडामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी गावातल्या 3 सख्या बहिणींनी त्यांचा जीव दिलेला होता आणि बऱ्याच वेळा त्या अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री त्या विहिरीवर दिसायच्या. मी 9:30-10 वाजता बऱ्याच वेळा त्या रस्त्याने गेलेलो होतो, पण मला कधीच तसं काही तिथं जाणवलेलं नव्हतं. पण आजची वेळ मात्र वेगळी होती. आज अमावस्या होती आणि वेळ पण 12 नंतरची होती. त्याच्यामुळं माझ्या मनाला एक हलकीशी भीती वाटली, पण मी लगेच माझ्या मनावर ताबा मिळवला आणि मी निधड्या छातीनं आता माझ्या रस्त्यानं पुढं चालायला लागलो. रस्त्याच्या आजूबाजूला आता कुणीच नव्हतं. मी माझी पावलं धडाधड आदळत त्या डांबरी रस्त्यानं पुढं चालत होतो. फक्त माझ्या चालण्याचाच आवाज आता त्या वातावरणामध्ये घुमत होता. पण चालताना ज्यावेळी माझ्या कोल्हापुरी चपल्या त्या रस्त्यावर आदळायच्या त्यावेळी त्याच्या टाप आवाजाचा असा काहीतरी प्रतिध्वनी तयार व्हायचा की मला उगीचच वाटायचं की माझ्या मागं कुणीतरी. आणि मी दचकून 1-2दा मागं वळून पण बघितलं, पण मागं कुणीच नव्हतं आणि मी पुन्हा पुढं बघून चालायला लागलो. आता मी त्या डांबरी रस्त्यापासून बराचसा पुढं आलो होतो आणि जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं अंतर कापलं होतं आणि पुन्हा डाव्या हाताचा तो भगवानरावच्या मळ्याकडे जाणारा रस्ता आला. एकदम कच्चा रस्ता. पुढचा डांबरी रस्ता होता, तो पण आमच्या गावाकडेच जायचा, पण तो जवळजवळ 1-1.5 किलोमीटर गावाला वळसा घालून जायचा. पण भगवानरावाच्या मळ्यातून गेलं की मी 15-20 मिनिटातच माझ्या घरी पोचणार होतो. मी क्षणभर रस्त्याला तिथंच थांबलो आणि विचार करायला लागलो. एका मनाने वाटत होतं की 10-15 मिनटं जास्त लागली तर चालेल, पण त्या डांबरी रस्त्यानं जावं. पण दुसरं मन म्हणत होतं आधीच खूप उशीर झालाय, 12:30-1 वाजले असतील. पटकन या शॉर्टकटने गेलो तर आपण 10-15 मिनिटांमध्ये घरी पोचू. शेवटी मी भगवानरावाच्या मळ्यातनं जायचाच निर्णय घेतला आणि मी डावीकडे जाणाऱ्या कच्च्या पाऊलवाटेने वळलो. तशी ती रोजचीच माझ्या पायाखालचीच पाऊलवाट होती. अमावस्या असल्यामुळे अंधार तसा चांगला होता, पण रस्ता हाताखालचा असल्यामुळं मला त्या रस्त्याचा आणि आजूबाजूच्या वस्तूंचा सगळा एकदम बरोबर अंदाज होता. थोडंसं चालत पुढे गेल्यानंतर भगवानरावचा मळा आला. भगवानराव म्हणजे आमच्या गावातला सगळ्यात मोठा सावकार. गावामध्ये त्याचीच जमीन सगळ्यात जास्त होती. त्या शेतातून गावाकडे जायला एक छोटीशी पाऊलवाट होती. आता जसं मी भगवानरावाच्या मळ्यामध्ये शिरलो तसं माझ्या एका बाजूला त्याची केळीची बाग होती आणि दुसऱ्या बाजूला ऊसाचं शेत होतं. हवेला यायला सुद्धा वाव नव्हता. आणि आता थोडंसं पुढे गेल्यानंतर तो आड येणार होता, ज्या आडावर त्या 3 सख्या बहिणींनी आपला जीव दिलेला होता. मी क्षणभर तो विचार माझ्या मनातच येऊ नये असा प्रयत्न करत होतो, पण जशी जशी ती जागा जवळ येत जाईल तसं त्या 3 मुलींचा विचार माझ्या मनात सारखा यायला लागला. शेवटी ती वेळ आलीच. मी त्या आडाच्या एकदम जवळ आलो आणि जसं मी त्या एरियामध्ये गेलो तसं मला एक वेगळीच भावना जाणवायला लागली.
मला तिथं खूपच कोंदटल्यासारखं झालं. अचानकच तिथलं वातावरण बदललं. रातकिड्यांची किरकिर खूपच वाढली होती. वारा अचानक घोंगावायला लागला आणि तो माझ्या आजूबाजूने घिरट्या घालायला लागला. मी दचकून एकदा दोनदा इकडं तिकडं बघितलं, पण माझ्या आजूबाजूला काहीच नव्हतं. मधूनच एखादा पक्षी ओरडत यायचा आणि माझ्या डोक्यावरून निघून जायचा. आणि जसं जसं मी त्या विहिरीच्या एकदम जवळ जाईल तसं तसं मला असं जाणवायला लागलं की वातावरणातली हवा पूर्णपणे कमी झालेली आहे आणि मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागला. क्षणभर मला असं वाटलं की कुणीतरी माझा गळा आवळलाय. मला त्या दिवशी तसं का होत होतं ते मलाच माहिती नाही, पण माझ्याबरोबर ते सगळं घडत होतं. मी आता मुद्दामून जोरजोराने श्वास घ्यायला लागलो आणि तसंच पुढं चालत ती जागा पार करायचा प्रयत्न करायला लागलो. पण तेवढ्यात मला आडाकडून कसला तरी आवाज आला, कुणीतरी हसल्यासारखा. मी मनातून खूपच घाबरलो. भीतीची लहर माझ्या सर्वांगातून आरपार गेली. माझं अंग थरथर कापायला लागलं. पण पुन्हा मीच माझ्या मनाची समजूत घातली की मला कदाचित भास झाला असेल आणि मी त्या विहिरीकडे बघायचं टाळलं. पण पुन्हा एकदा तोच हसण्याचा आवाज आला. आता हळूहळू तो आवाज एवढा वाढला की मला वाटायला लागलं की तिथं 2-3 बायका मिळून हसत असाव्यात. आता मात्र माझ्या पायातलं अवसानच गळालं. पाय एकदम दगडासारखे जड झाले आणि अचानक कुणीतरी मला हाक मारली, ती पण बाईच्या आवाजात, शंकर. तसं मी एकदम दचकलो आणि त्या आडाकडे वळून बघितलं. तसं माझे डोळेच विस्पारले, कारण मी जे बघतोय त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्या आडाच्या त्या पडक्या काठावर 3 मुली बसलेल्या होत्या. एकदम पांढऱ्या शुभ्र, गोऱ्या पान. तिघींच्या पण अंगावर लाल लाल वस्त्र होती. तिघींचे पण केस मोकळे सोडलेले होते आणि वाऱ्याच्या झुळकेबरोबर त्या तिघींचे केस एकदम विचित्रपणे उडत होते. त्या तिघी पण माझ्याकडे पाठमोऱ्या होत्या. त्या आडाच्या आतमध्ये पाय सोडून पाय हलवत काहीतरी गुणगुणत होत्या, जे एकदम विचित्र होतं. आणि जसं त्यांचं गुणगुणणं वाढलं तसं मी आपोआप माझ्याच जागी थिजून उभा राहिलो. माझी इच्छा नसताना सुद्धा मी त्या तिघींकडे टक लावून बघायला लागलो, कारण त्यांच्या त्या वेगळ्या मंत्रांनी मी संमोहित झालो होतो. त्या तिघींनी एकमेकींचे हात धरले होते आणि त्या एकदम विचित्र आवाजामध्ये तो एक वेगळा आणि विचित्र मंत्र मोठमोठ्याने म्हणायला लागले. माझं शरीर हळूहळू दगडासारखं झालं आणि एकदम थंड पडलं. डोकं एकदम सुन्न झालं होतं. मला माझ्यासोबत काय होतंय तेच कळत नव्हतं. तेवढ्यात त्यातल्या मधल्या मुलीनं अचानक माझ्याकडे वळून बघितलं. तसं पुन्हा एक भीतीचा दुसरा झटका मला बसला. भीतीने अटॅक येऊन माझा जीव जातोय का काय असं मला वाटायला लागलं. ती माझ्याकडं एकदम रागाने बघत होती. तिचे डोळे एकदम पांढरे शुभ्र आणि चमकत होते. आणि अचानक तिनं माझ्याकडे बघून तिचं तोंड उघडलं आणि तिच्या तोंडातून सापासारखी काळी जीभ बाहेर आली. त्यानंतर तिनं पुन्हा पुढं बघितलं आणि जोरात तिने विहिरीमध्ये उडी मारली. तसं तिच्या पाठोपाठ बाकीच्या दोघींनी पण विहिरीमध्ये उड्या मारल्या. त्या तिघींनी विहिरीत उड्या मारल्यामुळं पाण्याचा मोठा आवाज झाला आणि त्या आवाजानं मी झटकन भानावर आलो. माझं अंग घामाने ओलं चिंब झालेलं होतं आणि मी पटकन माझ्या घराच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने जोरजोराने पावलं टाकत पळायला लागलो. जवळजवळ 10 मिनिटात मी पळत पळत माझं घर गाठलं. त्या दिवशी मी काहीच खाल्लं नाही, पाणीसुद्धा पिलो नाही आणि मी त्याच जागी झोपून गेलो. पण सकाळी ज्यावेळी मी उठलो, माझं सगळं शरीर तापाने फणफणायला लागलं होतं आणि मी तापामध्ये काहीही बडबडायला लागलो होतो. मला माझ्या घरचे सांगत होते की मी दिवसभर वेगवेगळे मंत्र म्हणायचो. दिवसभर एक ठिकाणी एकटक एकाच वस्तूकडे बघत राहायचो. जवळजवळ 3 दिवस मी असाच करत होतो. 3 दिवसानंतर मला थोडंसं बरं वाटायला लागलं. मी पूर्णतः शुद्धीवर आलो. आता वडिलांची गोष्ट संपली होती, पण आमच्या छोट्या मुलांच्या मनातलं विचारचक्र मात्र काही केल्या थांबत नव्हतं. आम्ही आवासून त्यांच्यासोबत घडलेला तो थरारक प्रसंग ऐकला होता. तो थरारक प्रसंग ऐकताना आमच्या अंगावर शहारे आले होते.